नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण प्रश्नांचे सराव सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत 14वा सराव पेपर, जो की अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये आपण अध्यापनशास्त्र, बालमानसशास्त्र, इंग्रजी, मराठी, GS आणि विज्ञानवरील आणि सामाजिक शास्त्र यावरील काही प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न इथं पाहू शकता, काय दिले बघा इथं. पहिला प्रश्न असा आहे की एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्न प्रयत्न करत राहिले पाहिजे. मागे केलेल्या चुका पुढील वेळी टाळण्याचा प्रयत्न करावा. अनेक प्रयत्नांती चुकांचे प्रमाण कमी होते व अध्ययन होते. यामध्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचा समावेश झालेला आहे? मित्रांनो बघा, हा प्रश्न एकदम मस्त आहे आणि हे ना एक संकल्पना आहे याच्यामध्ये, आणि ही एकदम संकल्पना समजायला सुद्धा सोपी आहे. बघा इथं काय म्हणले, कल्पना पुन्हा वाचू आपण. एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि मागे केलेल्या चुका पुढील वेळी टाळण्याचा प्रयत्न करावा. अनेक प्रयत्नांती चुकांचे प्रमाण मात्र कमी होते आणि त्यामुळेच अध्ययनसुद्धा होते. तर यामध्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचा समावेश झालेला आहे? तर याचं उत्तर येतं बघा, ही अध्ययन पद्धती आहे प्रयत्न प्रमाद पद्धती. म्हणजेच काय, प्रयत्न करत राहणे, प्रयत्न प्रमाद पद्धती. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य याचं. पुढचा प्रश्न पाहू आपण. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली? आता इथं अध्ययनाची व्याख्या दिली बघा. व्याख्या काय दिली बघा, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. तर अशी व्याख्या अध्ययनाची कोणी केली? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गॅरेट यांनी केली. हे व्याख्यासुद्धा पाठ करून ठेवा, कारण की व्याख्यासुद्धा विचारल्या जातात यामध्ये. गॅरेट आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा, स्मरण ही परिभाषा असे कोणी म्हटले? बघा, स्मरणालाच परिभाषा असं कोण म्हणलेलं आहे? ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4. 2 व 3 पर्याय म्हणजेच कोण आहेत बघा, लेहमन आणि बटरफिल्ड. ठीक आहे, या दोघांनी स्मरण हीच परिभाषा आहे असं म्हणलं होतं. पुढचा प्रश्न, दमन सिद्धांताचे जनक कोण आहेत? दमन सिद्धांताचे जनक कोण आहेत? बघा इथे 4 पर्याय दिलेत. दमन सिद्धांताचे जनक कोण आहेत? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, फ्राईड. कोण आहेत? दमन सिद्धांताचे जनक आहेत फ्राईड. पहिला ऑप्शन आहे फ्राईड. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? बघा, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच. म्हणजेच बघा, अध्ययन प्रक्रियेमध्ये कोणते घटक परिणाम करतात? अभिरुचीसुद्धा घटक आहे, त्याच्यावर परिणाम करतो. कंटाळासुद्धा आहे आणि अवधानसुद्धा आहे. तर हे तिन्हीसुद्धा पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? बघा, क्रियापदातील प्रत्ययरहित म्हणल्या, प्रत्ययरहित आणि त्यात मूळ शब्दाला काय म्हणतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, धातू. बघा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द असेल, त्याला कोणताच प्रत्यय नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? धातू असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द द्यायचे. कोणासाठी? कृपण यासाठी. तर यासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द येतं पर्याय क्रमांक 3, उधळ्या. काय ते? उधळ्या. कृपण म्हणजेच काय? कंजूस. ठीक आहे, मग त्याला आपण काय घेऊ शकतो? विरुद्धार्थी शब्द येते उधळ्या. पुढचा प्रश्न, सुरेशने मला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. बघा, वाक्य दिले, सुरेशने मला 5 रुपये दिले. याच्यामध्ये हे जे 5 आले ना इथं 5, तर हा 5 या शब्दाची जात कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, विशेषण. बघा, रुपये आहे, नाऊन तुमचं नामाबद्दल कोणता शब्द माहिती देतोय? 5. तर 5 हा काय झाला? आपला विशेषण झाला. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी शुद्ध शब्द, ठीक आहे, शुद्ध शब्द अतिथी यासाठी शब्द दिलेत. तर याच्यापैकी एकच शब्द जो बरोबर आहे तो सांगायचा आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अतिथी. अतिथी. ठीक आहे, तिला ह्रस्व आणि थीला दीर्घ वेलांटी. पुढचा प्रश्न, अकबरी प्रथा म्हणजेच काय? अकबरी प्रथा म्हणजे काय? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच काय? चांगली प्रथा. अकबरी प्रथा म्हणजेच काय? चांगली प्रथा. पुढचा प्रश्न,
ॲज सून ॲज वी क्रॉस्ड द ब्रिज वी हर्ड अ गनशॉट यूज हार्डली हॅड व्हेन. बघा वाक्य दिले इथं ॲज सून ॲज वी क्रॉस द ब्रिज वी हर्ड अ गनशॉट, याच्यामध्ये आपल्याला हार्डली हॅड व्हेनचा उपयोग करायचा आहे. तर बघा इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर मी डायरेक्ट सांगतो बघा तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 आहे बघा, हार्डली हॅड वी क्रॉस द ब्रिज व्हेन वी हर्ड अ गनशॉट. बघा इथून आपल्याला कॉमा काढून आपल्याला इथला कॉमा काढून इथं व्हेन ॲड करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विल्मा सेड टू रॉबर्ट आय वॉन्ट टू बी द फास्टेस्ट वुमन ऑन द ट्रॅक ऑन द अर्थ, फाइंड द इनडायरेक्ट नरेशन. वाक्य तुमचं आहे डायरेक्ट नरेशनमध्ये. द सेंटेन्स इज विल्मा सेड टू रॉबर्ट आय वॉन्ट टू बी द फास्टेस्ट वुमन on the track on the earth, right? So this is our reported speech, right? Whatever we are getting in double inverted commas, this is our reported speech, right? So we have to convert this sentence into indirect speech. So there are 4 options which can be correct. So option number 3 is correct. Wilma told Robert that yes, Wilma told Robert that she wanted to be the fastest woman on the earth on the track on the earth. पुढचा प्रश्न, yes, out of the 4 options identify the type of tense the given sentence, right? So there is a sentence, we have to identify the type of tense. The sentence is we shall have seen a circus, right? So we have to find out the type of tense of the given sentence. So what is our answer? Option number 4, right? Future perfect tense, right? The sentence is in future perfect tense. Next question is, okay, do you write a novel? Okay, make it into simple past tense. ठीक आहे. बघा इथं आपल्याला वाक्य दिले त्याचं आपल्याला सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट करायचं, राईट? द सेंटेन्स इज इन simple present tense, right? It is verbal question, right? It is in yes no type question, so we have to convert this sentence into simple past tense. So what can be our answer? Option number 1 is correct. Did you write a novel? This is our correct sentence. Next question, what is the feminine gender of bullock? ठीक आहे, याचा आपल्याला काय द्यायचं? फेमिनाईन जेंडर म्हणजेच काय स्त्रीलिंगी रूप सांगायचं आपल्याला बुलॉकचं. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हेफर. पुढचा प्रश्न, सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 श्रीहरिकोटा. कुठं आहे? श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र आहे. श्रीहरिकोटा कोणत्या राज्यात येतं? तर आंध्र प्रदेशमध्ये येतं. पुढचा प्रश्न, चलो, पित्त क्रांती कशाशी संबंधित आहे? पित्त क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 तेलबियाशी संबंधित आहे. काय आहे? पर्याय क्रमांक 3 पित्त क्रांती आहे, तेलबियाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या साली लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लागू केली? बघा इथं तुमचे 2 प्रश्न कव्हर होत आहेत. एक तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने कोणती पद्धत चालू केली? कायमधारा पद्धती. ठीक आहे, हा पहिला प्रश्न. तर ही चालू केव्हा केली हे आपल्याला सांगायचं आहे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 1793 मध्ये. ठीक आहे, 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत लागू केली. पुढचा प्रश्न, मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? बघा इथं मानवी हक्क दिन, ह्युमन राईट्स डे केव्हा सेलिब्रेट केला जातो? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 10 डिसेंबर. बघा, मानवी हक्क दिन केव्हा सेलिब्रेट होतो? 10 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न, आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले? बघा, आत्मवृत्त हे काय आहे? आत्मचरित्र आहे. पब्लिश केव्हा झालं? ते 1915. तर हे कोणी लिहिले? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 महर्षी कर्वे यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग लैंगिकरित्या परीक्षित होणारा रोग नाही? बघा इथं काय म्हणले? लैंगिकरित्या परीक्षित होणारा रोग, पण इथं आहे म्हणलं नाही विचारले. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 चिकुनगुनिया, राईट? चिकुनगुनिया हा लैंगिकरित्या परीक्षित होणारा रोग नाही. बाकी बघा, गोनोरिया, सिफिलस आणि कॅन्क्रॉइड, राईट? हे सगळे ना लैंगिकरित्या परीक्षित होणारे रोग आहेत. फक्त चिकुनगुनिया लैंगिकरित्या परीक्षित होत नाही. पुढचा प्रश्न, फिलारियासिस किंवा फायलरियासिस हा रोग कोणत्या वर्गात मोडतो? बघा, म्हणजे हत्ती रोग.
ठीक आहे. हा रोग कोणत्या वर्गात मोडतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 प्रदेशानिष्ठ रोग. कुठे आहे? प्रदेशानिष्ठ रोग या वर्गात मोडतो. पुढचा प्रश्न बघा वरच्याशी रिलेटेड आहे. हत्तीपाय रोगामध्ये म्हणजेच काय फिलारियासिस उपचारासाठी पुढीलपैकी कोणत्या औषधी वापरले जातात? हत्तीपाय रोगामध्ये कोणत्या औषधांचा वापर केला जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच म्हणजेच कोणकोणते? अल्बेंडाझोल, अल्बेंडाझोल आणि डायथिलकार्बॅमेझिन आणि आयव्हरमेक्टिन हे सर्व गोळ्या, हे सर्व औषधी हत्तीपाय रोगामध्ये वापरले जातात. हे बघा विज्ञानचे क्वेश्चन आहेत, मेन आहेत, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न हत्तीपाय रोगाच्या निदानासाठी रक्ताचा नमुना संकलित करण्यासाठी उत्तम वेळ कोणती आहे? ठीक आहे. बघा हत्तीपायचा जर समजा रोगाचं निदान करायचं असेल त्यासाठी रक्ताचा नमुना घ्यावा लागतो, पण ते नमुना संकलित करण्यासाठी योग्य वेळ आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर ती उत्तम वेळ कोणती असते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 रात्री 10 ते 2 मध्ये हत्तीपाय रोगाच्या निदानासाठी रक्ताचा नमुना संकलित करण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. हिव तापाचे निदान करण्यासाठी ब्लड स्मिअर तयार करण्यासाठी कोणते रिएजंट वापरतात? बघा हिव तापाचे निदान करण्यासाठी ब्लड स्मिअर करण्यासाठी कोणत्या रिएजंटचा वापर केला जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच म्हणजेच काय? लेशमन स्टेन, JSB स्टेन आणि जिझमा स्टेन हे सर्व रिएजंट वापरले जातात. पुढचा प्रश्न काही गणिताचे क्वेश्चन आहेत, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढू शकता. बघा इथं काय म्हणले? वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज आजच्या म्हणले किती आहे? 60 वर्ष. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या आजच्या वयाच्या दुप्पट होते, तर वडिलांचे आजचे वय किती आहे? तर बघा इथं उत्तर येतं, बघा उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वडिलांचं आजचं वय आहे 38. पुढचा प्रश्न 6 संख्यांची सरासरी 8 आहे, कोणती संख्या मिळवल्यास सरासरी 10 होईल? बघा 6 संख्यांची सरासरी किती आहे? 8. त्यामध्ये कोणती एक संख्या मिळवावी म्हणजे सरासरी किती होणार आहे? 10. ठीक आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 22. 22 मिळवल्यास सरासरी 10 होईल. पुढचा प्रश्न एका परीक्षेत A व B ला अनुक्रमे 60% आणि 30% गुण प्राप्त झाले. त्यांच्या गुणांची बेरीज 783 आहे. तर त्या परीक्षेत एकूण किती गुण असतील? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 870. किती गुण असतील? 870. पुढचा प्रश्न एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती असतील? बघा आयताची लांबी दिले, लांबी रुंदी किती आहे यांची बेरीज 8 सेंटीमीटर आणि वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे आपल्याला क्षेत्रफळ किती हे सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 15 चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न जर एका सांकेतिक भाषेत AB म्हणजेच 2, GH म्हणजेच 56, EF म्हणजे 30, तर त्याच भाषेत J आणि Kला कोणता नंबर यायला पाहिजे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 1 10. पुढचा प्रश्न तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे की ATMचे विस्तारित रूप सांगा. ATMचे विस्तारित रूप सांगा. 4 पर्याय दिलेत बघा यासाठी. एनी टाईम मनी, ऑल टाईम मशीन, ॲटोमॅटेड टेलर मशीन, ॲटोमॅटेड टाईम मशीन. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 14वा सराव पेपर घेतलेला आहे, जो अतिशय महत्त्वाचा होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.